आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि ताजवान ताक। सुरुवातीला माझ्याकडे मस्त घट्ट दही होतं। त्यानंतर मी घेतल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि लसूण हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलं। आता दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते नीट हलवून घेतलं, जेणेकरून दह्यामध्ये एकही गाठ राहणार नाही आणि ते छान गुळगुळीत होईल। यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम केलं। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकलं। मग त्यानंतर तयार केलेलं मिरचीचं वाटण टाकून छान परतून घेतलं। यानंतर त्यात मीठ, हळद, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळं छान शिजवून घेतलं। आता हे मिश्रण थोडं शिजल्यावर त्यामध्ये आपण तयार केलेलं दही टाकायचं। हे टाकल्यानंतर जास्त उकळू द्यायचं नाही, फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा, कारण जास्त उकळलं तर ताक फुटू शकतं। आणि बघा, तयार आहे आपलं एकदम स्वादिष्ट घरगुती ताक। एकदा तरी नक्की बनवून बघा।